महत्वाची बातमी, वैद्यनाथ साखर कारखान्यावरून पंकजा मुंडे भाऊक झाल्या। माझी मजबुरी होती, बँकेची जप्ती होती असं पंकजा मुंडेंनी म्हटलं। मला माझा कारखाना वाचवता आला नाही असं म्हणत पंकजा मुंडे भाऊक झाल्या। सध्या वैद्यनाथ कारखान्याचं नाव ओंकार साखर कारखाना करण्यात आलेलं आहे। मी चुकीची माणसं कधीही सांभाळली नाहीत, दहशतीचं वातावरण मी कधीही माजवू दिलं नाही असंही पंकजा मुंडेंनी म्हटलंय। हुशार लोक आणि ते माझ्यावर काही आरोप लावत असतील तर तुमच्या हृदयावरच हात ठेवा आणि विचार करा की माझ्या 22 वर्षाच्या राजकारणात मी कधी विरोधकाला कुणीच त्रास दिलाय? मी पालकमंत्री असताना माझ्या विरोधक पक्षाच्या कॉन्ट्रॅक्टरला त्रास दिलाय, कुठल्या सरपंचाला त्रास दिलाय किंवा कोणी मला जर काम नाही केलं मग त्याला त्रास दिलाय? असं कधीही केलेलं नाही। चुकीचे माणसं मी कधी सांभाळले नाही, दहशतीचं वातावरण मी कधीही माजू दिलं नाही आणि मी चांगल्याच पद्धतीने काम केले। माझी मजबुरी होती, बँकेची जप्ती होती, मला कारखाना वाचवता आला नाही, पण मला आज आनंद आहे की तो कारखाना वाचवण्यापेक्षाही पुढे काहीतरी होईल। ओंकारच्या हातात तो गेलाय, बोथरे पाटलांच्या बरोबर तो कारखाना आहे, तो अजून जास्त चांगल्या पद्धतीने चालेल। आणि त्यांनी मला सांगितलं, ताई गोपीनाथ गड जसं तुम्ही सांभाळायचं तसंच आम्ही सांभाळू। मग त्यांनी गोपीनाथ गडाच्या बाबतीत ते शाश्वती दिली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांना प्रवक्तेपदावरून हटवण्यात आलं। रुपाली चाकणकरांच्या विरोधातील वाद भोवल्याची चर्चा आहे, तर अमोल मिटकरी यांचा देखील प्रवक्तेपदावरून पत्ता कट झालाय। सूरज चव्हाण यांचं पुनर्वसन झालेलं आहे, त्यांच्यावर पुन्हा एकदा प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून रुपाली पाटील, अमोल मिटकरी आणि वैशाली नागवडेंची नावं गायब आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधात आवाज उठवणाऱ्या रुपाली पाटलांना राष्ट्रवादीनं प्रवक्तेपदावरून हटवलंय। रुपाली पाटलांना चाकणकरांविरोधातला हा वाद भोवल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्यात। गेले काही दिवस राष्ट्रवादीच्या 2 रुपालींमधला हा वाद टोकाला पोहोचला होता। या वादानंतर अजित पवारांनी बैठक बोलावून रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकर तसंच माधवी खंडाळकर यांच्याबरोबर स्वतंत्र बैठका घेऊन चर्चा केली। मात्र बैठकीनंतर सुद्धा रुपाली पाटील चाकणकरांच्या राजीनाम्यावर ठाम होत्या। राष्ट्रवादीत रुपाली पाटलांना 7 दिवसात या प्रकरणात खुलासाही मागितला होता। खुलासा येण्याआधीच रुपाली पाटलांना प्रवक्तेपदावरून हटवण्यात आलंय। दरम्यान प्रवक्तेपदावरून नावं काढली तरी सुद्धा पक्षाचं काम जोमानं करणार असल्याची पोस्ट रुपाली ठोंबरे पाटलांनी केली आहे। पुण्याच्या बाहेर प्रवासात असल्यानं संपर्क होऊ शकला नाही। पक्षानं नव्यानं प्रवक्त्यांची नेमणूक केली आहे, त्यात माझ्यासह अमोल मिटकरी, वैशाली नागवडे यांचीही नावं नाहीयेत। निवडणुकांना सामोरं जाण्यास आम्ही सज्ज आहोत, पक्षाचं काम जोमानं करणार। या यादीबद्दल अजितदादांशी भेटून सविस्तर माहिती घेऊन बोलेन असंही रुपाली पाटील म्हणाल्या। तर दुसरीकडे नगरच्या वैशाली नागवडे यांना सुद्धा प्रवक्तेपदावरून काढण्यात आलंय। नागवडेंनी हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगाविरोधात सवाल केले होते, तर मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांचं प्रवक्तेपदी पुनर्वसन करण्यात आलंय। यासह अमोल मिटकरींचाही पत्ता कट करण्यात आलाय। सगळीकडून तटकरेंची सरशी होताना दिसते। तटकरेंची माणसं तटकरेंनी व्यवस्थितपणे प्लॅन केलेली आहेत आणि कुठेतरी दादांना टेकओव्हर करण्याचा प्रयत्न सुनील तटकरे आणि त्यांच्या सगळ्या गटाकडून होताना दिसत आहे। कारण दादांच्यासाठी सातत्याने जीव तोडून भूमिका मांडणारे अमोल मिटकरी असतील, रुपाली ठोंबरे असतील, या लोकांना यादीतनं बाजूला केलंय। कारण रुपाली ठोंबरे ना तिला ईडीचं बॅगेज आहे, ना तिला सीबीआयचं बॅगेज आहे, ना क्राईमचं बॅगेज आहे। अतिशय क्लीन इमेजची महिला आहे। अशी महिला कुठल्याही पक्षात येणं कुणालाही आवडेलच। रुपाली ठोंबरेने तशी इच्छा व्यक्त करावी। जर रुपाली ठोंबरेंची इच्छा असेल तर आवडेल की आम्हाला, न आवडेल काय झालं। मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा विजय वडेट्टीवारांनी केली, तर मुंबईमध्ये कोणासोबत युती झालेली नाही। युती संदर्भातला निर्णय राज ठाकरे घेतील असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। मुंबई असो की नाशिक, त्यामध्ये काँग्रेस मनसेसोबत निवडणूक लढायला तयार नसल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय। मुंबईत काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, तर मुंबईत ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट झाल्यावर काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय। ना, आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मनसे बरोबर जाण्याचा आता तरी कुठलाही प्रस्ताव नाही, विचार नाही, हे स्पष्ट आहे। अजून तरी आम्ही कोणाची युतीची चर्चा केलेली नाहीये। हा विषय सन्मान्य राजसाहेबांचा आहे, ते ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय घेतील त्यावेळेला आम्ही आपल्याला माहिती देऊ शकेन।
दरम्यान महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चांवरून महायुतीकडून सुद्धा जोरदार टीका होतीये. काँग्रेस डुबता जहाज असल्याचं म्हणत मंत्री बावनकुळेंनी निशाणा साधलाय. त्यांची जी भावना आहे ती व्यक्त केलेली आहे. अद्याप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाही. एकदा या संदर्भातली निवडणुकीची घोषणा झाली की पक्ष त्यावर अंतिम निर्णय घेईल. काँग्रेसची परिस्थिती प्रचंड वाईट आहे. काँग्रेस डुबतं जहाज आहे. काय म्हटलं मी? काँग्रेसमध्ये जो बसला तो डुबत्या जहाजात बसला. मुंबईमध्ये लढताना आम्ही कसे लढणार आहोत या संबंधाने मला असं वाटतं प्रदेशाध्यक्ष अधिकृतपणे भूमिका मांडतील. त्यावेळी आमच्याही पक्षाचे वरिष्ठ नेते अधिकृतपणे भूमिका मांडतील. स्वबळावर लढो, नाही तर या ठिकाणी तिन्ही लोक एकत्र लढो मनसे सहित. महायुतीवर काडीचा परिणाम होणार नाही. भाजप सहित महायुती आम्ही ताकदीनं लढू आणि जिंकू. दुसरीकडे नाशकात काँग्रेस पदाधिकारी महाविकास आघाडी आणि मनसेनं एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत अशी घोषणाही केली आहे. महाराष्ट्रामध्ये येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तथाकथित महायुतीचा पराभव करण्याचा निर्धार महाविकास आघाडी, मनसे, कम्युनिस्ट पक्ष आणि इतर जेवढ्या शक्ती, व्यक्ती, संस्था, संघटना या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हा निर्धार केलेला आहे. आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहणार आहोत. राज्य पातळीवर नेत्यांनी मात्र वेगळाच सूर लावलाय. नाशकात महाविकास आघाडी मनसेच्या बैठकीत जाणाऱ्यांना काँग्रेसनं नोटीस पाठवून खुलासा मागितलाय. या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा नाही. त्या सदर बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी कुणी गेला असं जे म्हटलं जातं ते साफ चूक आहे. पक्षाच्या जो काही प्रतिनिधी गेलेला आहे त्यांना आम्ही नोटीस दिलेली असून त्या संदर्भात त्यांचा खुलासा मागितलेला आहे. सदर बैठकीचा आणि काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा नाही. त्या सदर बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी कुणी गेला असं जे म्हटलं जातं ते साफ चूक आहे. पक्षाच्या जो काही प्रतिनिधी गेलेला आहे त्यांना आम्ही नोटीस दिलेली असून त्या संदर्भात त्यांचा खुलासा मागितलेला आहे. सदर बैठकीचा आणि काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. दरम्यान मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसनं टोकाची भूमिका घेऊ नये असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. एकच बसून पर्याय देऊ शकत असेल तर टोकाची भूमिका केली घेऊ. काँग्रेसची सुद्धा विचार करावा. पण हे आता सांगू शकत नाही. उद्या आमची बैठक आहे ना, उद्याच आमची बैठक. तर बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबत